होम मिनिस्टरमध्ये झाले भरती, लक्ष पैठणीवरती, हृदयात मात्र एकच, अशोकराव माझे निस्वार्थी. ताजमहल बनवणारे कामगार होते कुशल, केशवरावांचे नाव घेते होम मिनिस्टरसाठी स्पेशल. या ठिकाणी या सगळ्या जणी जमलेल्या आहेत, त्यांचं स्वागत करूया आणि बघूया पैठणीच्या खेळात कोणाचं नाव जाहीर होणार. एक नाव जाहीर करतो पटकन. नाव आहे कैवल्य देवधर. नाव सांगा. मी चौ कैवल्य स्वप्नील देवधर. कुठे राहता? शंकरवाडी. इथे माहेर आहे. बरं झालं की नाही माहेरी आले की फायदे होतात. उखाणा घेता. संध्येच्या पळीला नागाची खूण, स्वप्नीलचं नाव घेते देवधरांची सून. बघूया कोण जिंकणार पैठणी. चला, बहिणीसाठी भाऊ धावून आलेला आहे, आता मदत करू शकता. खेळ सोपा आहे. हॉकी स्टिकच्या सहाय्याने या सोनेरी रंगाची जी कडी आहेत, त्या रिंग आहेत, त्या हॉकी स्टिकवरून उडवायच्या आणि जाऊन त्या टोपलीमध्ये गोळा व्हायला पाहिजे. दोघींनाही 10 संधी आहेत. 4 टोपली ज्या पहिल्या आहेत त्यामध्ये जाऊन जर ती रिंग थांबली तर 1 गुण, आणि पुढच्या टोपलीमध्ये जर ती रिंग गोळा झाली तर 2 गुण. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. एक, 2, तुमची गुणसंख्या आहे 2. आता 5 संधी तुमच्यासाठी. आतापर्यंत गुणसंख्या 0. तुमची गुणसंख्या आहे 2. पुढच्या 5 संधी. तुमची गुणसंख्या आहे 2. 5 संधी तुमच्यासाठी आहेत. 1, 2, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या देवधर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या धाटावकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे कडून ही पैठणी. अभिनंदन. थँक्यू. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात
आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.